रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागोठणे गावाजवळील अंबा नदीला पूर आलाय। संपूर्ण शहरासह आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेलाय। नागोठणे, वाकण, पाली, खोपोली रस्त्यावर अंबा नदीच्या पुराचं 4 फूट पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या मार्गावर अडकून पडलेत। घटनास्थळावरून आढावा घेतलाय गणेश महाप्रळकर यांनी। गेल्या 3 तारखेपासून पाऊस संततधार कोसळत आहे। आज पाऊस थांबलेला आहे, परंतु घाटमाथ्यावरती जो पाऊस येतो आहे त्याचं पाणी अंबा नदीमध्ये भरलेलं आहे। आणि सध्याही आपण पाहतो आहोत की जे काही रस्ते आहेत ते रस्ते पूर्णपणे बंद आहेत। जे काही सार्वजनिक वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि यातायात जी काही आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। त्याचा सर्वसामान्यांच्या सोबत विद्यार्थी आणि शालेय महाविद्यालयावर सुद्धा विपरीत परिणाम सध्या होताना दिसतो आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि त्यामुळे आम्हाला नागोठण्यावरून पालीला जाता येत नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांचे सुद्धा हाल होत आहेत। अनेक विद्यार्थी नागोठण्यातून पालीला जात असतात कॉलेजला, परंतु आता एसट्या वगैरे सर्व बंद आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे रस्ता पूर्ण जलमय झालेला आहे आणि त्यामुळे आम्हाला पालीला जाता येत नाही कॉलेजला। त्यामुळे सगळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर सुद्धा परिणाम झालेला आहे। रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा, कुंडलिका, सावित्री या नद्या सध्या धोका पातळी ओलांडून वाहत आहेत। सध्याची ही परिस्थिती बघितली तर अंबा नदीचा हा जो पूर आहे तो आपण बघितला तर नागोठणे शहर देखील पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। शिवाय नागोठणे वरून आपण पाली, वाकण, खोपोली मार्गे जात असाल तर हा प्रमुख मार्ग आहे तो सध्या बंद झालाय। या मार्गावर सध्या आपण बघितलं तर 4 फूट पाणी आहे आणि त्यामुळे संपूर्ण वाहतूक आहे ती या मार्गावरची खोळंबलेली पाहायला मिळते। आपण बघितलं तर मागील 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रोहा शहर असेल, नागोठणे असेल, त्याशिवाय कर्जत असेल, उल्हास नदीचा त्या ठिकाणी पूर आला होता। त्याच्यानंतर महाड शहर देखील सावित्री नदीच्या विळख्याखाली सापडला होता। आता पुन्हा रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा नागोठणे शहर आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। शिवाय कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाल्यामुळे रोहा शहराला पुन्हा एकदा कुंडलिका नदीचा घेराव आहे तो पडलेला पाहायला मिळतोय। माझ्या मागे जर हे दृश्य बघितलात तर आपण नागोठणे मार्गी वाकण, खोपोली, पुणे साईडला जात असतो त्या दिशेला जाण्यासाठी या प्रमुख मार्गाचा वापर केला जातो। मात्र आपण बघितलं तर या सध्या स्थितीमध्ये या ठिकाणी आहे ते पाणी 4 फूट पर्यंत आहे। पुढे गेले तर आणखीन पाण्याची पातळी आहे ती वाढलेली आहे। त्यामुळे हा संपूर्ण मार्ग आहे तो आज सकाळपासून बंद करण्यात आलेला आहे। अनेक नद्यांच्या पाणी पातळीत मोठी झपाट्याने वाढ झाली आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलाय। पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढला तरी शहर पाण्याखाली जाण्याची भीती आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल, आता या ठिकाणी अनेक भागांमध्ये, शहरी भागांमध्ये जे अडकलेले नागरिक आहेत त्यांचा रेस्क्यू करताना पाहायला मिळत आहेत। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.